बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्नात असताना विमान शेतामध्ये कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली आणि या हृदयद्रावक घटनेमध्ये सध्या अजित पवारांचा मृत्यू झाला। अजित पवारांसह विमानामध्ये असलेल्या 6 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालय संचालय म्हणजेच DGCAनं दिलेली आहे। अजितदादा सकाळी मुंबईहून खासगी विमानानं बारामतीच्या दिशेने रवाना झाले होते। सकाळी 9 ते 9:15 ची वेळ होती जेव्हा ते विमानामध्ये बसले आणि त्याच वेळी बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं। मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरानं आदळलं। विमान कोसळताच काही सेकंदात त्याचा भीषण पेट घेतला त्या विमानानं आणि बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि हे विमान संपूर्णपणे जळून खाक झालंय। या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट सध्या उठू लागलेले आहेत, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी सुद्धा तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। क्रैश हो गया, हम देखे कि हमें लगा नहीं क्रैश हो गया है, लेकिन एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी उसके कारण कोई मदद नहीं कर सकता। लेकिन सब आ गए, तब बाद में उसको उसमें अजितदादा था, ये हमारे लिए बहुत शौक की बात में है कि हमें बता नहीं सकते हम बात में ऐसा, लेकिन हमने देखा है कि पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है। ये बहुत शौक वाली घटना है। हमने देखा पूरा एक नीचे आ रहा था, ट्रैप पे आ रहा था, ट्रैप के नजदीक एक 100 फुट से नजदीक आके गिर गया है। सुमित कपूर, शांभवी पाठक यांचा सुद्धा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। अजित पवारांसोबत हे दोघंही जण प्रवास करत होते। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले। नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या अपघाताच्या चौकशीचे सुद्धा आता आदेश देण्यात आलेले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे। आजचा बारामतीचा दौरा तसा अजितदादांचा होता। आज बारामती तालुक्यात 4 वेगवेगळ्या प्रचार सभांना अजितदादा संबोधित करणार होते। त्यांच्या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्ते विमानतळाच्या परिसरात आणि सभास्थळी मोठ्या संख्येने जमले होते। मात्र अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घ्यायला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा बारामतीमध्ये थोड्याच वेळात पोहोचतात। आपण काही नावं पाहतोय। विदीप जाधव, पिंकी माळींचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झालाय, जे अजित पवारांसोबत याच विमानातून प्रवास करत होते। त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं। सध्या आपण ही दृश्य पाहतोय। जसं मगाशी काही अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रतिक्रिया दिल्या तेव्हा त्यांनी सांगितलं, आपण पाहतोय अनिल देशमुख सुद्धा भावुक झालेले आहेत। अनिल देशमुखांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीयेत, ते सुद्धा अश्रू पुसत